कळंबा तलावाच्या समोर तुमचं स्वप्नातलं घर आता रियालिटीमध्ये। कोल्हापूर शहरापासून अगदी जवळ, निसर्गाच्या कुशीत, जिथे तुम्हाला मिळते शांतता, सौंदर्य आणि सुरक्षितता। 900 स्क्वेअर फुटापासून 10,000 स्क्वेअर फुटापर्यंत रेसिडेन्शियल एनए प्लॉट्स उपलब्ध। प्रशस्त 60 ते 30 फुटी अंतर्गत रोड, स्वतंत्र 7/12 वीज कनेक्शन, वॉकिंग ट्रॅक, सुरक्षा आणि बरंच काही। अधिक माहितीसाठी आत्ता संपर्क साधा। चंद्रांकण बिल्डर्स अँड डेव्हलपर्स, कोल्हापूर। इचलकरंजीतील गांधी पुतळा परिसरात जुन्या वादातून कोयत्यानं जीवघेणा हल्ला झाल्याची घटना घडली आहे। काही दिवसांपूर्वी किरकोळ कारणावरून सचिन कोतमिरे आणि ओंकार कदम यांच्यात वाद झाला होता। त्याचा राग मनात ठेवून सकाळच्या सुमारास कदम यानं आपल्या साथीदारांसह कोतमिरे आणि निखिल पाटील यांच्यावर कोयत्यानं हल्ला चढवला। या हल्ल्यात निखिल पाटील याच्या डोक्यावर आणि हातावर गंभीर वार झाले, तर सचिन कोतमिरे याच्या डाव्या हातावर गंभीर वार करण्यात आला। भर दिवसा झालेल्या या हल्ल्यामुळे परिसरात भीतीचं वातावरण निर्माण झालंय। स्थानिक नागरिकांनी जखमींना तातडीनं खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केलंय। या घटनेची माहिती मिळताच गावभाग पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला आणि तातडीनं तपास सुरू करत संशयित आरोपी ओंकार शीतल कदम आणि त्याचा साथीदार वैभव पाटील यांना ताब्यात घेतलं। आज त्यांना न्यायालयात हजर केलं असता न्यायालयानं त्यांना 3 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे। या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक वाघमारे करतायत।